कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आलेला आहे. तर एअर इंडियानं तिकीट दरांमध्ये वाढ केलेली आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. तर अमेरिकेनं इराणला दिलेली मुदत संपली आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून 90 लाख मतदार वगळण्यात आलेले आहेत. तर IPLला प्रत्येक वर्षाला 2400 कोटींचा फटका बसत असल्याचा दावा ललित मोदी यांनी केलेला आहे. याशिवाय बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असल्याची चर्चा आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 8 एप्रिल वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी मणिपूरमधल्या हिंसाचाराची. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचारानं डोकं वर काढलंय. बिष्णुपूर जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास एका घरावर रॉकेटसारख्या वस्तूनं हल्ला करण्यात आलेला आहे. त्यानंतर काही क्षणातच एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. या हल्ल्यात झोपेत असलेल्या 4 वर्षांच्या चिमुकल्याचा आणि त्याच्या बहिणीचा जागीच मृत्यू झालाय. आई गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. यावेळी नागरिकांनी रस्त्यावर उतरून टायर्स जाळले आहेत. तसंच संतप्त जमावानं तेल टँकर आणि ट्रक पेटवून दिलाय. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच सुरक्षा दलांना गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारनं इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या 5 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा ही तात्पुरती बंद केलेली आहे. तसंच या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा आहे. मुख्यमंत्री वाय खेमचंद सिंग यांनीही या घटनेचा निषेध केलाय. हा मानवतेवरचा हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. पॉडकास्टची दुसरी बातमी एअर इंडियाच्या तिकीट दरांबाबतची. एअर इंडियानं वाढत्या इंधन दरामुळे तिकिटांवर अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतलाय. 8 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू होत आहेत. यामुळे देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय प्रवासही आता महागणार आहे. नवीन दरांनुसार 0 ते 500 किलोमीटरसाठी 299 रुपये, 501 ते 1000 किलोमीटरसाठी 399 रुपये, तर 1001 ते 1500 किलोमीटर्ससाठी 549 रुपये, 1501 ते 2000 किलोमीटरसाठी 749 रुपये आणि 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 899 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांनाही ही दरवाढ लागू होते. महत्त्वाचं म्हणजे बांगलादेश, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया या आंतरराष्ट्रीय मार्गांवरही याचा परिणाम जाणवतोय. जेट इंधनाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ आणि तसंच कच्च्या तेलाच्या दरवाढीमुळे विमान कंपन्यांवर आर्थिक ताण वाढलेला आहे. त्यामुळे हा भार आता थेट प्रवाशांवर पडणार आहे. परिणामी प्रवासाचा खर्च वाढल्यानं अनेक प्रवासी पर्यायी मार्गांचा विचार करतायत असं चित्र आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी पाकिस्तानमधल्या लॉकडाऊनबाबतची. इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर मोठा परिणाम दिसून आलेला आहे. इराणनं हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे आणि त्यामुळे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला असून दक्षिण आशिया ते युरोपपर्यंत इंधन टंचाई निर्माण झालेली आहे. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसलाय आणि देशातील परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पेट्रोल आणि गॅसची कमतरता वाढल्यानं लांबच लांब रांगा, वाढलेले दर आणि जनतेत असंतोष दिसून येतो. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनं स्मार्ट लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पंजाब, खैबर पख्तूनवा, बलुचिस्तान, इस्लामाबाद, गिलगित बाल्टिस्तान आणि POKमध्ये कठोर निर्बंध लागू केले आहेत.
बाजार, शॉपिंग मॉल्स आणि व्यावसायिक आस्थापना रात्री 8 वाजतापासून बंद राहणार आहेत, तर रेस्टॉरंट्स, बेकरी आणि लग्न समारंभ स्थळं ही रात्री 10 नंतर बंद केली जातील. काही भागात वेळेची मर्यादा वेगळी ठेवण्यात आली असली तरी ऊर्जा बचत हाच मुख्य उद्देश आहे. पॉडकास्टची चौथी बातमी अमेरिकेने इराणला दिलेल्या नव्या धमकी संदर्भातली. अमेरिका आणि इराणमधील तणाव आता अत्यंत टोकाला पोचलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत आता संपली असून त्यांनी अत्यंत आक्रमक इशाराही दिलाय. हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली नाही तर मोठी लष्करी कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर हा निर्णय इराणसाठी विनाशकारी ठरू शकतो असा थेट इशाराही ट्रम्प यांनी दिलाय. त्यामुळे जगभरात खळबळ उडालेली आहे. दरम्यान अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं हा महत्त्वाचा जलमार्ग बंद केलाय, ज्याचा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झालेला आहे. आता अमेरिका काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी AIR संदर्भातली. देशभरात निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या विशेष सखोल फेर तपासणी म्हणजेच AIR मोहिमेचा मोठा परिणाम पश्चिम बंगालमध्ये दिसून आलेला आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करताना तब्बल 90 लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. यामध्ये 27 लाखांहून अधिक अपात्र मतदार तसंच मृत मतदारांचा समावेश आहे. पडताळणीनंतर 32 लाखांहून अधिक मतदारांची नावं पुन्हा या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडनं देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होणार असल्याचा दावा निवडणूक आयोगानं केलेला आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग मानली जाते. पण या लीगचे जनक ललित मोदी यांनी आता मोठा दावा केलाय. त्यांच्या मते IPLच्या सध्याच्या फॉर्मॅटमुळे दरवर्षी BCCIला तब्बल 2400 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. ते म्हणाले आहेत की सध्या 10 संघांमध्ये फक्त 74 सामने खेळवले जातात. मात्र मूळ योजनेनुसार 94 सामने होणं अपेक्षित आहे. जर हे 94 सामने झाले असते तर केवळ मीडिया हक्कांमधूनच 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकला असता, असं त्यांनी सांगितलं. एकूणच IPL नफ्यात असली तरीही योग्य नियोजन केलं नाही तर भविष्यात मोठ्या महसुलाला मुकावं लागू शकतं, असा इशारा ललित मोदी यांनी दिलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेता सूरज चव्हाण संदर्भातली. बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. तो लवकरच बाबा होणार असल्याची माहिती आहे. त्याची पत्नी संजना हिने सोशल मीडियावर बेबी बम्पचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सूरज बाबा होणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली आहे. विशेष म्हणजे या पोस्टला देवकी चित्रपटातील गाणंही लावण्यात आलेलं आहे. त्यामुळे याबाबत उत्सुकता अधिकच वाढलेली आहे. सध्या हे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकुडे.